सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. सौरभदा, अवंतिका का निघून गेली एवढ्या रात्री? म्हणजे मला काय सांगितलंच नाही तिने. तुम्हाला काय बोलली? कदाचित मी जे सांगितलं ते तिला आवडलं नसेल. काय सांगितलं तिला? नाही नाही, शशांक इथे येऊन जे बोलला ते. सौरभदा, हे तिला सांगायची काय गरज होती? काय होणार आहे त्यांनी? म्हणजे आय जस्ट डोंट अंडरस्टँड यू सौरभदा. काय काय मिळवायचंय तुम्हाला नक्की? त्यात हेतू काही नाहीये, पण तिला हे सांगायला नको. तिच्याशिवाय मी सांगणार तरी कोणाला आहे? शशांक इथे येऊन काय बोलून गेला हे तिला तिला नको सांगायला. आणि एनिवे, माझ्या मनात काय चाललंय याच्यापेक्षा तिच्या मनात काय चाललंय, तिचे काय विचार आहेत हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ओके? सोहम, अरे नको ना मस्ती करूस तू. थांब बघते तुझ्याकडे. बरोबर हं? किती मस्ती करतोय माहिती हा मुलगा. एक फटका दिला ना की बरोबर बसेल. सोहम, उर्मिला, ते जळेल, ते जरा लांब. उर्मिला, उर्मिला, अरे अरे ते पेटणार. काय हे आता पेटलं असतं तर. तुम्ही उर्मिला,
आई, अगं केवढी भाजी निवडून ठेवली असे. आपण दोघीच तर आहोत ना घरात. कुठे लक्ष आहे तुझं? अवी गेलीये खरी कोल्हापूरला, पण मलाच धास्तावल्यासारखं झालंय ग. आई, तुला ना काळजी करत बसायची सवय लागली आता. अगं एकटी कुठे येते? रीमा आहे ना सोबत. खरंय ग तुझं, तशी ती खूप सावरलीये, पण सारखं असं जाणवत होतं की जाताना काहीतरी लपवायचा प्रयत्न करते. आता काय लपवण्यासारखं आहे? सगळ्याच तर गोष्टी सांगते ती आपल्याला. ती आता गेली आहे ना कोल्हापूरला, ते तिकडचं घर सावरायला. बघ तुला सांगते, त्या सौरभचं नक्की भलं होईल. आता कुणाचंही बरं वाईट पाहण्यापेक्षा ना स्वतःचा विचार करावा या पोरीने. तिने आजपर्यंत घेतलेले सगळेच निर्णय बरोबर होते असे मी म्हणणार नाही ग, पण खूप मनापासूनचे होते हे मात्र नक्की. आई, किती फरक आहे ना आम्हा भावंडांमध्ये. सलील आणि माझ्या स्वभावापेक्षा तिचा स्वभाव खूप वेगळा आहे ना. मनाविरुद्ध वागणं कधी तिला जमतच नाही अगं. स्वतःला योग्य वाटलं ना की निर्णय घेऊन मोकळी. लोक काय म्हणतील याचा कधी विचारच केला नाही. खरंच आहे. आणि आम्ही दोघं आमच्या मनाला जे पटतं तसं वागायचं म्हटलं तर लोकांना काय वाटेल याचा विचार आधी करतो. म्हणूनच तिच्या वागण्याला कितीही विरोध केला ना तरी नंतर पाठिंबा द्यावा असं वाटतं. नक्की काहीतरी विचार करून गेली ही पोरगी कोल्हापूरला. देवाशी प्रार्थना करते, परमेश्वरा तिच्या कोणत्याही निर्णयाला पाठिंबा देण्याची, कसलंही वागणं सहन करण्याची शक्ती आम्हाला दे रे बाबा. देवी, काय ग, माझी भीती वाटते? नाही आई, भीती कसली, पण काळजी वाटते. नाही, नवीन घर, नवीन माणसं. काही नाही ग, नको काळजी करूस. आता नवीन आयुष्याची सुरुवात करतेस ना, म्हणून असं होत आहे. त्यातूनही तुझ्या आयुष्यात एवढं सगळं घडलं, त्यानंतर तू होकार दिलास लग्नाला ना, म्हणून थोडं टेन्शन आलंय. एक सांगू, विशीत केलेलं लग्न आणि तिशीच्या उंबरठ्यावर केलेलं लग्न यात खूप फरक असतो. या वयामध्ये ना एखादी नवीन गोष्ट घडली ना की ती का असं आपण विचारतो. नवऱ्याने सुद्धा चूक केली तरी त्याला माफ करायला आपण खूप वेळ लावतो. पण अभिजित चांगला आहे ग, खूप चांगला आहे. काय आहे, फक्त ना तो आपल्यासारखा मॅच्युअर नाहीये, परिपक्व नाहीये. पण दोघांमध्ये जर एक जण कमकुवत असेल ना तर दुसऱ्याला थोडंसं समजून घ्यायचं, मग नाही काय होत. नको काळजी करूस. मी कशाला काळजी करू, आणि तुम्ही सोबत आहातच ना. कोणाला फोन करताय? चहा. अरे कधीतरी काहीतरी वेगळं आणत जा. आता काय वेगळं आणू, चहाचीच तर वेळ आहे. काय हवंय का दुसरं तुम्हाला? नाही नको. पण मला सांग, शैलेश डॉक्टरांकडून घरीच येणार आहे ना? हो. चला, तो आला की मस्त जरा फिरून ये. अरे मिलिंद, आज कितीतरी दिवसांनी मी तुम्हाला असं उत्साही आणि आनंदी बघतीये. खूप बरं वाटलं. आता हा शैलेश काय रिपोर्ट आणतोय बघूया, पण मला वाटतं या एक्सरसाइज आणि मसाजमुळे ना तुम्हाला खूप फरक पडलाय. आपण हीच ट्रीटमेंट कंटिन्यू करूया. काय रे, काय झालं? कॉंग्रॅट्स. थँक्यू.
काय माणूस आहे. डॉक्टर रिपोर्ट बघून खूप खुश झाले. ते म्हणाले की मिलिंदजी पूर्णपणे बरे झालेले आहे. पुढच्या वेळी तुम्ही हॉस्पिटलला स्वतःच्या पायावर चालत जाऊ शकता. मग औषध ट्रीटमेंट वगैरे काय? काही नको, डॉक्टर म्हणालेत. वा, शैलेश हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू मला धीर दिला नसतास तर कदाचित मिलिंदजी, आज तुम्ही जे उभे आहात ते स्वतःच्या विल पॉवरवर. तुम्हाला आतून वाटलं म्हणून, तुमचा स्वतःवरती विश्वास होता म्हणून तुम्ही उभे राहू शकला. आम्ही फक्त तुमच्या बरोबर होतो इतकंच. आज मी खूप आनंदी आहे. शैलेश, आय एम गिल्टी. कारण नेहमीच तू माझ्यासाठी इतकं काही करत होतास आणि मी मात्र तुझ्याशी, मला असं वाटतं की नियतीने, नशिबाने नेहमीच तुझी चेष्टा केली आहे. खरं तर शैलेश, मिलिंदना जे वाटतंय ते मलाही वाटतंय. शैलेश, माझा आज आनंद साजरा होत असताना तुझा एकटेपणा मात्र खूप बोचतोय. हे बघ, आम्हाला दोघांनाही तुला खूप आनंदात बघायचंय. तुम्हाला कोणी सांगितलं मी आनंदात नाहीये म्हणून? तुम्ही चालायला लागलात, हा माझ्याकरता आनंद नाहीये का? आणि ह्या जगात मी एकटा नाहीये. तुम्ही दोघं आहात, आई आहे, शुभम सोहम आहे, ते माझेच आहेत ना. अरे आम्ही तर आहोतच, पण तरी शैलेश, कोणीतरी हक्काचं. अरे तू लग्न का नाही करत? नाही मिलिंदजी, मला पुन्हा त्या नात्यांमध्ये अडकायचं नाहीये. ठीक आहे, तू जर आमचं ऐकणार नसशील तर काय? माझाही निर्णय पक्का आहे. आणि माझा निर्णय काय आहे हे तुला माहित आहे. हे पेपर तूही वाचलेस. मिलिंदजी, मिलिंद, हा सगळा काय पोरखेळ लावलाय तुम्ही? हे बघ, निर्णय शैलेशने घ्यायचा आहे. मिलिंदजी प्लीज. एकतर तू लग्नाला तयार हो, नाहीतर प्लीज मिलिंदजी, तुम्ही दोघं जे काही ठरवाल ते मला मान्य आहे. नक्की? हो. पूर्ण विचार करून बोलतोयस? होय मिलिंदजी. शैलेश, तुझ्यासाठी माझ्याकडे याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. तुला काय वाटलं, मी उर्मिलाला डिवोर्स देईन? मरेपर्यंत ते शक्य नाही. नाही, मरेपर्यंत नाही, मेल्यावरती पण ते शक्य नाही, कळलं ना? काय डिवोर्स देईन वगैरे, आणि तू लग्न कर. शशांक इथे आले होते आणि तेही सौरभला जाब विचारायला. पण हे कसं शक्य आहे? मी मनाची पुरती तयारी करून सांगितलं होतं शशांकना सत्य, तेव्हा किती सहजपणे स्वीकारलं त्यांनी सगळं. मग असं आताच असं की सौरभनी दिशाभूल केली माझी. मुद्दाम? नाही नाही, मी शशांकला विचारू का? नाही, नको. असा आतताईपणा करण्यात अर्थ नाही. मी पुण्याला पोहोचल्यावर बोलेन त्यांच्याशी. पण आधी मी ज्या कामासाठी इथे आले ते मला पूर्ण करायला हवं. मामा बघा ना, मी आर्यला घेऊन आले तुमच्याकडे. आर्य बोलवतोय तुम्हाला. आर्य, आजीला म्हणा मी तुमच्याकडे आलोय. मामा मामा उठा ना, डोळे उघडा ना. मामा, मी आर्यला तुमच्याजवळ ठेवून जाणार आहे.
तुम्हाला आर्यची खूप आठवण येते ना? त्याच्याशिवाय एकटं एकटं वाटतं ना तुम्हाला? मी आर्यला खरंच तुमच्याजवळ ठेवून जाणार आहे कायमची. खरंच मम्मा. बघा तुमच्याकडे बघून कसा हसतोय. आर्य बघ, आजी हसते. आजीला हाक मार. आजी म्हण. आजी. आजीला म्हणा, बघ मी आलोय तुझ्याशी खेळायला. उठा ना मम्मा. मम्मा, मम्मा एकदा डोळे उघडून बघा ना त्याच्याकडे. उठा ना, बघा तो तुम्हाला हाक मारतोय. उठा मम्मा. मम्मा, मला माहितीये तुमचा आर्यमध्ये जीव किती गुंतलाय. म्हणूनच मी आर्यला इथे तुमच्याजवळ ठेवायचा निर्णय घेतलाय, कायमचा. खरंच मम्मा, आर्य आता तुमच्याजवळच राहील कायम. मी नाही त्याला इथून घेऊन जाणार. उठा ना मम्मा, प्लीज. मम्मा, मम्मा प्लीज. मम्मा. मम्मा, खरंच मी आर्यला इथे सोडून जाणार आहे तुमच्याजवळ. मला माहिती आहे तुमचा कोणाचाच विश्वास बसत नसेल माझ्यावर, पण खरंच खरंच मी त्याला सोडून जाणार आहे. ऍक्च्युली माझ्या इतकाच सौरभचाही हक्क आहेच त्याच्यावर, तुमच्या सगळ्यांचाच आहे. हे मला कळत नव्हतं असं नाहीये, पण का कोण जाणे, मी तुमच्यावरच्या अक्कसापोटी किंवा सौरभवरच्या रागापोटी त्याला तुमच्यापासून तोडू पाहत होते. ते मान्य करत नव्हते. पण मम्मा, मी इथे आले, तुमची अवस्था बघितली आणि माझ्या लक्षात आलं की हा माझा वेडेपणा आहे. आर्यला शेवटी फक्त माया पाहिजे आणि ती माया तुम्हीही त्याला देऊ शकता. अवंतिका, तू माझ्या निर्णयाचं आश्चर्य वाटत असेल ना? पण सौरभ गेल्या काही दिवसामध्ये खूप विचार केला. इथून पुण्याला गेल्यापासून मी बाबांबरोबर अनाथाश्रमात जायला लागले. तिथल्या मुलांच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले आणि माझ्याही नकळत बदलत गेले मी, अगदी आतून. मायेच्या एका थेंबासाठी आसुसलेल्या मुलांना पाहिलं आणि वाटलं की मी माझ्या मुलासाठी किती अट्टहास करते. मला माहितीये आर्यवर तुम्ही सगळे जीवापाड प्रेम करता आणि त्याची काळजी व्हायला मम्मा आहेत, तू आहेस, अशू आहे. तरीही आईची गरज लागते मुलाला, पण सोनालिका माझी जागा भरून काढेल याची खात्री आहे मला. अवंतिका, तू काय बोलतेस? खूप खूप जड जाईल मला हे सगळं. मी आई आहे त्याची, पण तरी माझ्या आईपणाच्या कक्षा मला रुंदावायला हव्या. त्यांना आपलं म्हणायला कोणीच नाही, अशा पण मुलांची आई कोणीतरी व्हायलाच पाहिजे ना. आणि खरंच सांगते, मला आर्याची मुळीच काळजी नाहीये. तुम्हा सगळ्यांच्या मायेच्या सावलीत आर्य सुखाने वाढेल याची खात्री आहे मला. मग आता आर्य तुमच्या जवळच राहील कायमचा. सोनालिका, टाटा बेटा.